3 एप्रिल रोजी दुपारी 4:50 राम मंदिर राहुल नगर जुना जालना येथे एक 5 दिवसाआधी जन्मलेले स्त्री जातीचे बाळ आढळले। संदीप संतोष उमप यांनी 112 नंबरवर माहिती देऊन तात्काळ पोलिसात कळवण्यात आले। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे 2 महिला व 5 ते 6 पुरुष जमलेले दिसून आले। त्यापैकी एका अंजली खंदारे या महिलेने त्या बालकास मांडीवर घेऊन बॉटलने दूध पाजत आहे असे निदर्शनास आले। पुढील उपचारांसाठी त्या बालकास जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून ॲडमिट करण्यात आले। बाळाच्या पायाला खरचटलेले होते, त्यामुळे ICU मध्ये ॲडमिट करण्यात आले। आज त्या स्त्री जातीच्या नवजात बालकाची तब्येत स्थिर आहे। पोलीस कॉन्स्टेबल अशफाक दादामिया शहा यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर अभ्रक कोणी बेवारस टाकले या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत। हॉस्पिटलमध्ये जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत, बाल कल्याण समितीच्या सदस्या योगिता माटे, चाइल्ड लाईन 1098चे प्रकल्प समन्वयक संतोष दाभाडे व चाइल्ड लाईन कर्मचारी उपस्थित राहून पुढील कारवाई करत आहेत। बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, जालना। जालना जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आपल्याला नवजात शिशु बालिका मिळाली। कोणीतरी तिथे आणून टाकलं होतं आणि या बालिकेला आपण काळजी आणि संरक्षणासाठी सिव्हिल हॉस्पिटल गांधीचौक या ठिकाणी दाखल करण्यात आलं। तिथून उपचार करून आपण तिला संभाजीनगर या ठिकाणी शिशुगृहात दाखल करणार आहोत। सर्व जालना जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की नको असलेले बाळ असे रस्त्यावर न टाकता, काट्याच्या झुडपात न टाकता त्याची काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन आणि बाल कल्याण समिती यांच्याशी संपर्क करावा। बालकाला जगण्याचा अधिकार असल्या कारणाने आपण त्याचं पुनर्वसन आणि त्यांना जगण्यासाठी बळ देऊ आणि सामाजिक संस्थेनं सुद्धा आव्हान आहे, असं काही फेकून दिलेले बाळ आपल्याला मिळत असेल तर तात्काळ 1098 यावर संपर्क करून बाळाचं पुनर्वसन आपण करू शकतो। सर, यावर्षी कितवी मुलगी आहे? यावर्षी 5 मुली आपल्याला मिळाल्या जालना जिल्ह्यातल्या नको असलेल्या, आणि या सगळ्या मुलीचं पुनर्वसन आपण संभाजीनगर साकार या संस्थेत केलेलं आहे आणि ते पुन्हा दत्तकसाठी फ्री फॉर अडॉप्शन करण्यासाठी पुढील प्रक्रिया आपण करत आहोत। सर, ही गोष्ट पुन्हा नाही होण्यासाठी सर आपल्याकडून काय उपाययोजना करण्यात येतील? आता ही जालना जिल्ह्यातील तमाम नागरिक जे असतील, आपले स्वयंसेवी संस्था असतील, यांना विनंती की असे जे बाळ आपल्याला नको असेल तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क करा आणि बालन्याय अधिनियम 2015च्या आपण त्यानुसार बालकाला सिलेंडर करू शकतो आणि कुठेही बालक रेल्वे किंवा काट्या कुपऱ्यात न टाकता डायरेक्ट तुम्ही आता गुप्त नाव राहील, कोणालाही सांगितलं जात नाही। धन्यवाद सर।